कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी रुपाली देवकर, नित्य स्वामी सेवा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक उपाय पाहणार आहोत, तो म्हणजे आपल्या घरात सतत कटकटी असतात, वाद असतात, नकारात्मक ऊर्जा खूप आपल्या घरात असते। त्याच्याबद्दल एक खूप प्रभावशाली आणि खूप छोटासा उपाय बघणार आहे। म्हणजे आपल्या घरात सतत भांडण चालू असतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून ते भांडण मोठं होतं। लहान मुलांचा चिडचिडपणा वाढलेला असतो, नकारात्मक ऊर्जा खूप घरात असते, एकमेकांची न पटणे, सारखे वाद होणे, आपल्या हातून भांडी सारखी पडणे, इलेक्ट्रिक घरातल्या वस्तू सारख्या खराब होणे, हे असं होत असेल तर आपल्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा साठलेली असते। त्याच्यामुळे वाद विवाद होणे, एकमेकांची कुणीही चांगल्या प्रकारे प्रेमाने न वागणे। तर आपण त्याच्यासाठी हा उपाय बघूया। हा उपाय जर तुम्ही मनापासून केलात तर अगदी तुम्हाला पहिल्या दिवसांपासून त्याचे परिणाम जाणवू लागतील। हा उपाय तुम्ही जर कंटिन्यू केला तर मनशांती मिळून सुख समृद्धी तुमच्या घरात वाढेल। चला तर बघूया हा उपाय काय आहे। उपायासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2 अगरबत्ती, दत्त महाराजांचा फोटो आणि पाण्याने भरलेला 1 ग्लास हवा आहे। तर आपण उपाय हा कसा करायचा आहे, एका शांत ठिकाणी बसायचं आहे, दत्त महाराजांचा फोटो समोर ठेवायचा आहे। जर फोटो नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही 2 अगरबत्ती लावा, पाण्याने भरलेला ग्लास त्याच्या बाजूला ठेवा आणि डोळे बंद करून दत्त महाराजांना मनापासून प्रार्थना करा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते दत्त महाराजांना सांगा व ते दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करा। तुम्ही अगरबत्ती लावल्यानंतर ती प्रार्थना करून झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा तुम्ही ती अगरबत्ती जोपर्यंत चालू आहे संपेपर्यंत तो जप तुम्ही करायचा आहे। आणि तो जप करताना तुम्ही त्या पाण्याने भरलेल्या ग्लासकडे पाहायचं आहे। ज्यावेळेला अगरबत्ती संपते, तुमचं जप पूर्ण होतो, तेव्हा तो पाण्याचा ग्लास घेऊन त्याला एक फुंकर मारायची आहे व ते पाणी घरातल्या सर्वांना प्यायला द्यायचं आहे। ते जर शक्य नसेल सर्वांना पाणी प्यायला देणं, तर ज्या भांड्यातून घरातले सगळे पाणी पितात त्यात तुम्ही ते ओतायचं आहे, जेणेकरून ते सगळ्यांना मिळेल। हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे। हा जर तुम्ही दत्त महाराजांचा उपाय केला तर तुमच्या घरात तुम्हालाच जाणवू लागेल की घरातलं वातावरण किती प्रसन्न झालंय, प्रत्येक जणांचं एकमेकांची प्रेम वाढत गेलंय। कुठलाही उपाय हा मनापासून केला की त्याचं फळ मिळतंच। तसंच हाही उपाय तुम्ही 21 दिवस सलग करायचे। तुम्ही हा उपाय कोणत्याही वेळेत करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी, तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक वेळ त्याची निश्चित करा आणि रोज त्याच वेळेला हा उपाय करा। फक्त उपाय करताना श्रद्धा, विश्वास देवावरचा तो कायमच असायला हवा, कारण कुठलीही श्रद्धापूर्वक केलेली गोष्ट कधीही वाया जात नाही आणि तुम्हाला कुठलीही सेवाही वाया आपली जात नाही। कुठलीही सेवेचं हे फळ आपल्याला मिळतच असतं, फक्त आपल्याला थोडा संयम आणि विश्वास ठेवायचा असतो। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि हे माझं यूट्यूबचं चॅनेल आहे, या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।